नमस्कार मंडळी, आता मी घरातून निघालो आहे. आम्ही चाललोय अलिबाग पिकनिक. आणि माझा भाऊ मला घरी न्यायला आहे. आज आमचा अलिबागचा प्रोग्राम आहे मांडव्याचा. आम्ही काय आमचा उपाध्यक्ष विनायक इंडे त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. पण आता पुढचा प्रवास आम्हाला करायचा आहे. आता मास्टर मॅन सोमनाथ मास्टर मॅन आहेत आमचे. आता बघू पुढचा विचार आम्ही करू. बघू काय असेल ते. धन्यवाद. आता आलोय ना आमचे अध्यक्ष महोदय बालाकडे. आम्ही बरेच आमचे गांधीला 35 वर्ष झाली. 35 वर्षावरचे आमचे वरिष्ठ श्रीकांत भंडारी, भोलेनाथ कोरे आज म्हणजे आज अजून परत आम्हाला म्हणजे सपोर्टीला वाटलं. भले त्यांना कामामध्ये वेळ नाही, पण आमचे ग्रुपमध्ये ते सामील आहेत आणि ते येतात. आमचे उभे राहतात. अलिबागला जा, तिथे मांडवाला जा. मांडवाला गेल्यानंतर आम्ही तो भोला नाकवा त्याच्या पोराचा हितांशू त्याची हालत आहे ना, त्या आम्ही काय करणार, जालं टाकणार आहोत, हाल दिला सर्ग पकडणार आहोत. माझे भोला शेठ, तुझं काय म्हणायचं मला सांग. खरोखर आमच्या शाबाद गावातले गोल्डन म्युझिकल सर्कल ही स्थापना 1992 साली आम्ही चावीवाल्या ड्रमनी केली होती. आमच्या ग्रुपचे मेन कच्ची वादक कैलासवासी चंद्रकांत भंडारी, आम्ही देखील म्हणजे यांनी पण सिंहाचा म्हणजे वाघाचा मोल वाटा आहे त्याच्यामध्ये. खरोखर आमच्या मुलांनी ही बँजोची अजून प्रथा अजूनपर्यंत म्हणजे या नव्या पिढीपर्यंत चालू ठेवली. त्याच्याबद्दल खरोखर मी माझ्या सर्व मित्रांचे व आमच्या गोल्डन म्युझिक सर्कलचे मनपूर्वक आभार मानित आहे. 9 साली आम्ही लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आम्ही जेव्हा व्यायाम करत होतो त्यावेळेस आम्ही खरोखर एक बँजो गावामध्ये एक बँजो निर्माण करणे याच्यासाठी आम्ही एका रात्रीमध्ये शंकर बामा भोईर यांचा पाया खणून फक्त 7,000 रुपये मिळवून ही बँजोची आम्ही जी काय सामान आणले त्याच्यापासून ही सुरुवात केलेली आहे. पण आजपर्यंत ही आमचे सर्व पोरांनी ही बँजोची प्रथा चालू ठेवली आहे. त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे. आणि खरोखर म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी देखील आम्हाला व्याजाने 10% म्हणजे दर वर्षाला 10% याप्रमाणे आम्ही गावदेवी फंडातले पण पैसे उचलले. पण खरोखर आम्ही ते पैसे त्याच वेळेस आम्ही एवढे सुपाऱ्या वाजवल्या, खाली बुलबुलवर एवढे सुपाऱ्या वाजवल्या का ते आम्ही त्याच महिन्यात आम्ही त्यांचे पैसे परत केले. एवढ्या बँजोला आमची मागणी होती. कुंभारवाडीपासून आम्ही मुरुड, अलिबाग सर्व कुठलाही कॉल म्हणजे असं नाही स्वीकार, सर्वच कॉल वाजवले. नमस्कार मित्रांनो, मी भोलेनाथ कोरे गोल्डन म्युझिकलचा सिनियर सिटीजन सदस्य. आमची 2 माणसं अटल सेतू जेदीला आम्ही बोरं तोडासाठी खास बोटीवर चढवलेले आहेत. तर आमची ही आता गाडी तिकडे गेल्यावर आम्हाला गोलभर बोटी मिळते. चालू आम्ही आता बरे आमचे मित्र आहेत ना, आज 35 वर्ष आम्हाला झाली एकत्र मजा करतून, बँजो वाजवतून आणि फिरा वाजवतून. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही खातं पितो, आम्ही मजा करतो, तुमच्या बापाचं जातंय का. आम्ही मुंबईचं राज, दर्या गिलाचं राज, आम्ही मुंबईचं राज, दर्या गिलाचं राज, आम्ही मुंबईचं राज, दर्या गिलाचं राज, आम्ही मुंबईचं राज, दर्या गिलाचं राज. आज आम्ही गेले 2005 ला 2015ला गेलो ना. 15ला विमानात गेलेलो. आज आम्ही नवीन पुरावे केला का आम्ही नेव्ही बोटीमध्ये जाणार. काय तमाशा केला
माझी एकच इच्छा आहे, विनोदनी नीट राहावा, नाही तर त्याच्या अंगावर 4 कोंबडं फेकायला तयार होतो. अंड्याची बुर्जी बनवणार आपण जाऊन, हा थोडं चिकनचा कालवण बनवणार, थोडं भाकरी आहेत, थोडं राईस. गाय माझी एकवीरा मामोली, गाय माझी एकवीरा मामोली, पावली बाला ये कोली लागो, बाला ये कोलीला, बावली मा ये कोली गाय तुझा भोला कौवार गेला, गाय तुझा भोला कौवार गेला, तुझा भोला कौवार गेला, गाय तुझा भोला कौवार गेला. तो गेला चिकन हाना वाग पोरांचे सेवेला, तो गेला चिकन हाना वाला पोरांचे सेवेला. ऍक्टिव्ह चाललाय यो अलिबागला, न ऍक्टिव्ह चाललाय यो अलिबागला, जाऊन मजाई करावा, मजाई करावा, मजाई करावा, मजाई करावा. गाय तुझा विनोद कौवार गेला, गाय तुझा विकास कौवार गेला, तुझा विनोद कौवार गेला, गाय तुझा विकास कौवार गेला. तो गेला शिरकोचे कामाला, गो शिरकोचे कामाला, शिरकोचे कामाला, शिरकोचे कामाला. आहे तुझा मोसंबील कौवार गेला, ग आहे तुझा खानबाई कौवार गेला, आहे तुझा मोसंबील कौवार गेला, आहे तुझा खानबाई कौवार गेला. तो गेला अलिबाग ये पार्टी लागो पालाचे जोरीला, तो गेला अलिबाग ये पार्टी लागो पालाचे जोरी. एकविरा माते की सदानंदचा. हा गेटा बिटा बघा, गेटा बिटे. हा ताज आहे, हा ताज आहे, हा ताज आहे, ताज हॉटेल. होरीमध्ये चाललो आम्ही. आता जाल घेतोय ना, पहिला टाकतोय का जेवायला आम्हाला मावरू पाहिजे ना, मटण खाऊन कंटाळलोय. आता ताजं पापलेट पकडून आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो, तुमचे बापाचं जाते काय. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो, तुमचे बापाचं जाते काय. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो, तुमचे बापाचं जाते काय. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. मोहीचे नांदला लागल, मेल्यांचा वाटोला होईल, मेल्यांचा वाटोला होईल. गेलो मला नाटकाला आमचा म्हणजे जेवण बनवणार चंदू कोली, जे आज आम्हाला गेले की भुर्जी बनवणार आहे. भुर्जीनंतर आम्हाला जेवायला चिकन लपेटा बनवणार आहे. आणि विनोद कोहलीचे जे पुढे झालं टाकले तो शेवटी झालं टाकणार आहे. ते रात्रीला आम्हाला जेवणासाठी तर शेवटी पकवणार आहे. का शेवटी कशासाठी, तर चिकूची तब्येत मोठी होण्यासाठी तो आपल्याला शेवटी पकवणार. खान पाय आमची घरं यांनी बिचाऱ्याने आज 1 टन कलिंगड आणलेला, 1 टन कलिंगड आणले. तरी कलिंगड का एक मित्रांसाठी तो आज त्याचा धंदा सोडून
कलिंगड कापूस सगळं सोडून हा. आमच्या पिकनिकला आलाय तो का मजा करावलेला आहे असा तो आज एवढा नाचणार आहे का त्याचा डान्स होणार आहे एक नंबर कोणी डान्स तुमच्या खाद्य होणार आहे. हाय गाईज, आम्ही पोचलोत मांडवा जेट्टी. पुढे बघूया काय प्रोग्राम करायचा आहे तो. पहिला ही गाडी बुक केलेली होती आम्ही. हा या गाडीच्या आम्हाला हे होती बोला आज उद्या आम्ही चालू हा यामुळे अलिबागला आल्यानंतर कम से कम आम्हाला खर्च आलेला आहे 5.25 लाख रुपये. अच्छा तर गाडी दाखवते पहिला एक मिनिट. ही सगळी पोरार एक गाडीमध्ये तू नेणार सगळ्यांना तू. आता याच्यामध्ये खास माझे मित्र बाला कोली नरेश म्हात्रे हा येणार आहेत. बाकीच्या नाही ना टमटम गाडी केलेली आहे. आता आम्ही देवनारून काय नाही घेतलाय, इथून 2 बकरे घेतलेले आहेत हा. आणि ते बकरी आता आम्ही आहे ना कापून आहे ना त्याला खाणार. बालाबद्दल मी जालाव जाणार आहे. जालावर जाणार. जालावर आहे ना हा आम्ही संध्याकाळी जाल टाकणार आहोत हा आणि मोठे मोठे चितारा आणणार आहोत. जिथं राहणार काय. चितारं. आणि ते चितारा आम्ही तळून खाणार आहोत. जय गुरु. थँक्यू.
आमचे मास्तर इकडे बसलेले आहेत. चिकू कसं वाटतं तुला? बरं वाटतंय बाबा. तुला कसं वाटतं? फिरायला एक नंबर वाटतं. बाकी मस्त चाललंय. कालपासून मस्त एन्जॉय करली. गळाला तुमचे गळाला विंध्य वराडाला जेवण घालीन नख्या वराडाला जेवण घालीन गळाला तुमचे गळाला विंध्य वराडाला जेवण घालीन त्याला भटनाचा जेवण देवीन मांडीला तुमचे मांडी कापून नखे वराडा भाऊ काही चाललाय जमिनीला रोज फोन ती करते शेजाऱ्याला